श्री स्वामी समर्थ मित्रांनो, एक छोटीशी चूक आणि घरातील शांतता, सुख आणि सकारात्मकता कमी होऊ शकते. हो मित्रांनो, संध्याकाळचा वेळ खूप पवित्र आणि संवेदनशील मानला जातो. या वेळेत जर काही चुकीच्या गोष्टी झाल्या, तर घरातील ऊर्जा नकारात्मक होऊ शकते. चला तर मग जाणून घेऊया, संध्याकाळी कोणत्या गोष्टी चुकूनही करू नयेत. संध्याकाळचा वेळ हा दिवस आणि रात्रीच्या मधला संक्रमण काळ असतो. या वेळेत वातावरणात एक विशेष ऊर्जा बदल होत असतो. म्हणूनच या वेळेला दिवा लावणे, पूजा करणे खूप शुभ मानले जाते. पहिली चूक म्हणजे संध्याकाळी झाडू मारणे. असं मानलं जातं की या वेळेत घरात लक्ष्मी येत असते आणि झाडू मारल्याने सकारात्मक ऊर्जा बाहेर जाऊ शकते. दुसरी चूक म्हणजे संध्याकाळी झोपणे. हा वेळ भक्ती आणि शांततेचा असतो. या वेळेत झोपल्याने आळस वाढतो आणि मनात नकारात्मकता येऊ शकते. तिसरी चूक म्हणजे घरात भांडण किंवा राग करणे. संध्याकाळी झालेला राग किंवा भांडण घराच्या वातावरणावर दीर्घकाळ परिणाम करू शकतो. चौथी चूक म्हणजे तुळशीजवळ अंधार ठेवणे. तुळस ही देवी स्वरूप मानली जाते. संध्याकाळी तुळशीसमोर दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते. पाचवी चूक म्हणजे नकारात्मक विचार करणे. या वेळेत मनाची अवस्था खूप संवेदनशील असते. म्हणून नकारात्मक विचार टाळणे अत्यंत आवश्यक आहे. मित्रांनो, संध्याकाळचा वेळ फक्त दिवस संपण्याचा क्षण नाही. तो एक ऊर्जा बदलणारा पवित्र काळ आहे. या वेळेत शांत राहणे, दिवा लावणे आणि भक्ती करणे खूप महत्वाचे आहे. जर आपण या साध्या गोष्टी पाळल्या तर घरात सुख, शांती आणि सकारात्मकता वाढते. जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि भक्ती मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्ही जर स्वामी भक्त असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. धन्यवाद.